नमस्कार सर्वांना. आज मी बनवल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या, ज्या कडक वातड बिलकुलच नाही झाल्या, एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. तर समोर रेसिपी सांगतेच कशी बनवली. पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे हा. विशेषतः आषाढ महिन्यात केला जातो. आषाढ तळणे म्हणतात किंवा आषाढी एकादशीला हा केला जातो. तर या पुऱ्यांवर जी खसखस लावते ना, त्यामुळे याला जी चव येते ना ती वेगळीच. चला कशा बनवल्या ते बघूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा कप गूळ, जो की थोडा मेल्ट झालेला आहे, अंदाजीच घेतलेला आहे. आणि त्यामध्येच अर्धा कपच्या जवळपास पाणी टाकलं. आता याला चांगला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याचं गूळ आणि पाणी एकत्र झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलं. तोपर्यंत इकडे आपण कणिकीचं तयार करून घेऊ. तर एका कोपरामध्ये 2 ते 2.5 वाट्या पीठ घेतलं. गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा ओलवलेल्या गव्हाची कणिक सुद्धा इथे घेऊ शकता. नंतर एखादी चमचा बेसन, 1 ते 2 चमचे रवा, थोडंफार कमी जास्त चालेल, थोडंसं मीठ. आता गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की अजून छान लागते. एखादी चमचा बडीशेप, जी की खलबत्त्यात ठेचून घेतलेली आहे. नंतर 1 ते 1.5 चमचा सुंठ पावडर. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता खुसखुशीत म्हटलं की थोडंसं मोहन लागेलच, त्यामुळे इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये आता टाकून घ्यायचं पिठामध्ये. आता 1 ते 2 चमचेचं जवळपास टाकलेलं आहे तेलाचं मोहन. एकदम खूप जास्तही चांगलं लागत नाही किंवा खूप कमी नाही. 2 ते 2.5 कप पिठाला 2 ते 2.5 चम्मच छोट्या चमच्याने सफिशियंट होते मोहन. आणि हे चांगलं आता हाताने मिक्स करून घेतलं. आता मिक्स सगळीकडे या पिठाला मोहन लागलं पाहिजे, तेव्हाच या कापण्या चांगल्या होईल. त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्या हाताने. आणि मुठ्ठी बांधली की त्याचा गोळा तयार होतो, तेव्हा समजायचं की हे पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे जे आपण गूळ आणि पाणी एकत्र केलं होतं, ते मेल्ट झालं की बघून घ्यायचं आणि ते चाळूनच घ्यायचं आहे. थोडाफार कचरा राहिला तर चाळणीमध्ये निघून जातो. आता हे बघा, हलकं हलकं मिक्स करत जायचं आणि थोडं थोडं जे काही गुळाचं पाणी आहे ते टाकून उंडा मळून घ्यायचा. अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. कडक नाही किंवा खूप सैल पण नाहीये, अशा प्रकारे बोट रोवलं गेलं पाहिजे. आणि याला आता झाकून ठेवायचं. ओल्या कपड्याने मी झाकून ठेवलेलं आहे, त्यावर ताट ठेवलं आणि याला अर्ध्या तासासाठी चांगलं भिजत ठेवायचं, मुरत ठेवायचं, तेव्हाच आपल्या कापण्या छान होईल. आता हे बघा, मस्तपैकी मुरल्या गेलेलं आहे. अर्ध्या तासानंतर याचं बघा 3 गोळे मी करून घेतले मोठे मोठे. आणि अशा प्रकारे याचे एक एक बॉल घ्यायचा आणि याला आता लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडंसं हाताने उंडा मळून घेतला, तो चिपकत होतं म्हणून तेल सुद्धा लावलं. आता याला लाटून घ्यायचं. तर 1-2 असं फेर लाटले की त्यावर आता खसखस टाकून घ्यायची. एकदम शेवटी आपण खसखस लावली ना की तेलात ती निघून जाते, त्यामुळे असे स्टार्टिंगलाच लावा. आता एकदम मध्येच न लावता सगळीकडे मस्त अशी खसखस पसरवून घ्यायची आणि खसखसीमुळेच या पदार्थाला अजून छान चव येते. सो हे बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा खसखस लावून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हलकंसं लाटून घ्यायचं. आता याला तुम्हाला मोठी अशी लाटून घ्यायची आहे पोळी. आणि खसखस यामुळे काय होते की चांगली त्यामध्ये फसल्या जाते आणि मस्त कापण्या एक नंबर लागतात. आता पोळीपेक्षा थोडी जाड अशी लाटलेली आहे. आता याच्या डायमंड शेपमध्ये याला कट करून घ्यायचं. तुम्हाला जे शेप पाहिजे ते शेप घ्या, किंवा यामध्ये डायमंड शेपच खूप छान वाटतात. सो बघू शकता किती मस्त दिसत आहे ना. आता याला तळण्याची तयारी करून घेऊ. आता तळण्यासाठी आपल्याला तेल खूप कडकडीत गरम नाही किंवा थंडही नाही चालणार. तर थोडासा तुकडा टाकून बघायचा, लगेच वरती आलं म्हणजे समजायचं की तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता तेल तापले असल्यानंतर त्यामध्ये कापण्या टाकून घेतल्या आणि खूप साऱ्या एका वेळेस टाकायचे नाहीये. जेवढं तेलामध्ये व्यवस्थित राहील तेवढ्याच कापण्या टाका. आणि म्हणजे त्याला फिरता सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे त्याला तळले गेल्या पाहिजे कापण्या, यानुसारच टाकायच्या. एकदम खूपही एका वेळेस टाकायचे नाही. आता याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे, किंवा लो किंवा हाय फ्लेमवर नका तळू. अशा प्रकारे बघू शकता मस्त कलर आलेला आहे. आणि हा कलर आला की लगेच काढून घ्यायच्या. जर तुम्ही खूप डार्क कलर येऊ दिला नंतर काढल्या तर त्या पुन्हा थोडंसं गरम राहते तेल, त्यामुळे पुन्हा त्याला डार्क कलर येऊन जातो तेलातून काढल्यानंतर सुद्धा. त्यामुळे तेलामध्ये खूप डार्क कलर न करता थोड्या पहिलेच काढून घ्यायच्या. आता दुसरा फेर सुद्धा मी अशाच प्रकारे काढून घेते आणि अशा प्रकारे मी सर्व कापण्या 2 उंडे राहिलेले आहे
तेल लाटून ते सुद्धा काढून घेते. बघू शकता कापण्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आहा, काय सुंदर दिसत आहे. खायलाही खूप छान झाल्या होत्या, अगदी खुसखुशीत. बघा, एक तोडून सुद्धा दाखवते. आतून बघू शकता तुम्ही, मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे, एकदम कडक नाहीये झालेली किंवा वातळ सुद्धा झालेली नाहीये. आणि त्यावर जे खसखस लावलेली आहे त्यामुळे तर अजूनच छान. आणि तळता तळता याचं चालू होतं खाणं. तुम्ही प्रतिक्रिया ऐकू शकता आणि खरंच खूप छान झाल्या होत्या. तर चांगले नाही सांग, व्यवस्थित खरंच सांग. चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, खुसखुशीत शेअर लागत आहे ना, करा, कडक नाही चॅनलवर आहे ना. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर बाजूची बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि जी त्याच्या बाजूला अजून 2-3 बटन असतात, तर ते हाईपची बटन असेल तर ती नक्की दाबा, म्हणजे अजून छान मला सपोर्ट होईल तुमचा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, बाय.